मनपाच्या विकासासाठी विविध शासकीय योजना पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार. नागरिकांनी घरपट्टी, नोटिसेस, हरकत, सूचना नोंदवावी. शासकीय कर भरून विकासास सहकार्य करावे. आमदार इद्रिस नायकवडी. दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सांगली येथील माननीय आमदार राजाभाऊ जगदाळे सभागृहात माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत विविध विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यामध्ये खालील विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. मिराज विस्तारित भागातील ड्रेनेज कामाबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अंतिम मुदत देऊन काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पूर्तता करावी अशा सूचना माननीय आमदार श्री इद्रिस नायकवडी यांनी दिल्यात. मिरज प्रसूतिगृहाबाबत चांगल्या प्रकारे काम करत असल्याने मिरज मिशन येथे नियोजन करता येतं का याबाबत नियोजन करावं अशा सूचना यावेळी दिल्या आहेत. मिरज हजरत मिरासदरगाह उरूसबाबत स्वच्छता, जलनिसारण इत्यादीबाबत प्रशासनाने यावेळी खबरदारी घेऊन स्वच्छता मोहीम राबवली जाईल याकडे लक्ष द्यावं. पिण्याचे पाणी आणि लाईटची सोय इत्यादीबाबत देखील काळजी घ्यावी. मनपा क्षेत्रातील प्रलंबित विकास योजनांबाबत आढावा यावेळी घेतला. यावेळी माननीय आमदार नायकवडी यांनी बोलताना सांगितलं की शासन स्तरावर महापालिकेच्या विविध योजना चालू आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी निधीसाठी सर्वोपरी सहकार्य करणार आहे आणि पाठपुरावा देखील करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रातील अतिक्रमण देखील काढून अतिक्रमण मुक्त शहर करण्यासाठी प्रशासनाने काम कराव्या अशा सूचना देखील यावेळी करण्यात आल्या. माननीय विष्णू माने माजी नगरसेवक, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कुपवाड घरपट्टीबाबत काही मुद्दे उपस्थित केले. त्यावेळी माननीय आमदार इद्रिस नायकवडी यांनी माहिती देताना सांगितलं की जलनिसारण कर, अन्य शासकीय कर हे बंधनकारक असतात. त्याबाबत नागरिकांनी मनपा प्रशासनाला सहकार्य करावं असं यावेळी नमूद केलं. उपायुक्त वैभव साबळे यांनी आभार मानून बैठक संपन्न केली. यावेळी श्री विष्णू माने, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अतः नायकवडी, बिरेंद्र थोरात माजी नगरसेवक, राधिका हारगे महिला शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, जमील बागवान शहर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, महादेव दवडे शहर अध्यक्ष, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.